हरिओम. मनशक्तीच्या ऑनलाईन उपक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 11 जून 2025 आपण जोशी काकांसोबत बुद्धियोग या ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत. सगळ्यांना नम्र विनंती की त्यांनी आपले ऑडिओ व्हिडिओ कृपया बंद ठेवावे. पुढील सूत्रे श्री जोशी काकांकडे. हरिओम. हरिओम सर्वांना. सुरुवात करूया प्रार्थनेने. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. गणाधीश जो ईश सर्वागुणांचा मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमो पंथ आनंत या राघवाचा. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ज्ञानरूप स्वामीजी, शक्ती शांतीरूप महाशून्य बिंदू यांना नम्र नमस्कार. माझ्या अध्यात्म वेदांत शास्त्रांतील सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख डॉक्टर काका यांना साष्टांग दंडवत आणि आपण उपस्थित सर्व श्रोते आपल्या हृदयातील ईश्वरास सादर प्रणाम. राष्ट्रकल्याण प्रार्थना म्हणतो. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. मागच्या पाठाचा थोडक्यात आढावा घेऊया. मागचा 5वा पाठ होता, आजचा 6वा पाठ आहे. मागच्या वेळेला आपण समचरण विटेवरी हा जो स्वामीजींनी या पहिल्या प्रकरणामध्ये शब्दप्रयोग केला तो एकदम म्हणजे विस्ताराने समजून घ्यायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये समता वृत्ती म्हणजे आपल्या मनाची वृत्ती समतेची कशी साधावी हे आपण सविस्तर बघितलं. त्याच्यात काही उदाहरणं पण घेतली. आपण मागच्या वेळेला हेही बघितलं की जसं कंपनीला एखाद्या मिशन स्टेटमेंट असतं आणि व्हिजन स्टेटमेंट असतं. म्हणजे व्हिजन स्टेटमेंट पुढच्या 10, 15, 20 वर्षासाठी असतं आणि मिशन स्टेटमेंट हे सध्याच्या काळासाठी असू शकतं. तसं आपल्याला सुद्धा आपल्या ह्या पारमार्थिक जीवनामध्ये आणि प्रापंचिक जीवनामध्ये ही मिशन स्टेटमेंट आणि व्हिजन स्टेटमेंट पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्न केला तर आपल्याला दोन्ही प्रकारचे आपली प्रगती करता येईल. कारण आपण प्रापंचिक आहोत मुख्यत्वे, पण आपल्याला परमार्थ सुद्धा साधायचा आहे. मग परमार्थ साधायचा आहे हे आपलं व्हिजन असेल तर प्रापंचिक आहोत हे आपलं मिशन आहे, किंवा उलटं म्हणा जसं काय असेल तर परंतु त्यासाठी थोडक्यात आपल्याला हे सहज होणार नाही किंवा काही प्रयत्न न करता होणार नाही. विचारपूर्वक प्रयत्न कसा करायचा हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि प्रापंचिक आहोत म्हणून आपल्याला व्यवहारात जगायचं आहे. म्हणून आपण मागच्या वेळेस बघितलं प्रपंची पाहिजे सुवर्ण, रामदास स्वामी म्हणतात. पण तेच तुकाराम महाराज म्हणतात सुवर्ण मिळवा पण जोडून या धन उत्तम व्यवहारे उदात्त विचारे वेच करी. आणि तेच आपल्या त्या तेन त्यक्तेन भुंजिता हे उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. हे सगळं आपण मागच्या वेळेला बघितलं. नंतर आपली भक्ती आणि पुंडलिकाची भक्ती याबद्दलचं थोडं चिंतन केलं की आपण 10 तास रांगेत उभे राहतो आणि जमतेम आपल्याला कसं तरी दर्शन सेकंदाचं मिळतं आणि पुंडलिकाचं कार्य एवढं चांगलं होतं, एवढं मोठं होतं की त्याला भेटायला
विठ्ठल आले आणि मग त्याच्या भेटीसाठी ते युगे 28 विटेवर उभे राहिलेले आहेत. कारण त्यांनी स्वकर्तव्य पालनासाठी पुंडलिकाने ईश्वर दर्शन मोह सुद्धा दूर ठेवला होता. तर अशा पद्धतीचा भाग आपण मागच्या वेळेला बघितला. शिव आणि पांडुरंग म्हणजे आज्ञाचक्रात शिव स्थान आहे आणि मूलाधार चक्रात विठ्ठलाचं किंवा पांडुरंगाचं स्थान आहे, असे स्वामीजींनी ह्याच्यामध्ये कन्सेप्ट मांडलेला आहे, संकल्पना मांडलेली आहे. आणि त्यामध्ये एकरूपता कशी आहे हे आपण मागच्या वेळेला बघितलं. आणि त्याच्यात स्वामीजी म्हणाले की आपल्या प्रत्येक पिंडापिंडामध्ये पांडुरंग शक्ती आहे. अल्ब्युमिनचं आपण उदाहरण घेतलं, अल्ब्युमिन, त्याच्यानंतर त्यातलं लोह आणि लोहामुळे सगळ्या शरीरभर रक्ताचा किंवा शक्तीचा कसा पुरवठा होता हे बघितलं. तर ह्या सगळ्या शरीरात असलेल्या पिंडापिंडात जी पांडुरंग शक्ती आहे ती आपण ध्यानामध्ये हळूहळू वरच्या पातळीवर तिची एकत्रता आहे ती आपण आज्ञाचक्राच्या पातळीवर करायचं असतो. आणि ह्या ठिकाणी हे जे शिवविष्णूचं एकरूपता किंवा शिवविष्णूची साधना जी आपण बघतोय त्याचं उदाहरण देताना आपण पसायदानाचं बघितलं की गीता हे महाविष्णू आख्यान म्हणजे सगळ्या याचं आख्यान आहे, पण त्याच्या विवेचनाचं फळ विश्वेश्वर म्हणजे शिवश्रेष्ठ मिळेल असं पसायदानात सांगितलेलं आहे. असे एकंदर आपण मागच्या वेळेला शिवविष्णू एकता, त्याच्यानंतर दर्शनासाठी समवृत्ती आणि त्याच्यानंतर या साधनेतून आपल्याला आपली शक्ती एकत्र करून ती हळूहळू आज्ञाचक्रापर्यंत कशी न्यायची हे बघितलं. आणि त्यावेळेला आपण अमृतानुभव आणि विश्वनिर्मिती हा सुद्धा थोडासा भाग बघितला स्वामीजींनी त्याच्यावर जे पाठ घेतले त्याच्या निमित्ताने. आता आजचा भाग सुरू करूया आपण. प्रत्येक वेळेला थोडा आढावा आपण घेतो किंवा मागच्या वेळेचं एक तर सगळे लोक आज आलेले मागच्या वेळेला असतील असं नाही किंवा असतील त्या लोकांना लक्षात राहिलं असेल असं नाही, या दृष्टीने आपण आढावा घेत असतो. परंतु एकंदर हा सगळा आपण योगग्रंथाचा अभ्यास काय करतोय, त्याचा हेतू काय, त्याचा उपयोग काय, ह्या सगळ्या गोष्टीचा मधून आढावा घेतलेला बरा असतो. कारण आपण हे काम करतोय किंवा आपण हे जे पाठ घेतोय त्याला निश्चित काहीतरी हेतू आहे. आणि प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला आपण ह्याचा विचार करतच असतो. कसं आहे की आपल्याला भौतिक पण सुख हवं आहे, म्हणजे आपल्याला संसार पण सुखाचा करायचा आहे आणि मग त्याच्याबरोबर पारमार्थिक प्रगती सुद्धा हवी. पारमार्थिक प्रगतीसाठी आपण काही साधक संकल्प केलेला आहे, त्याग संकल्प केला आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी साधायच्यात, म्हणजे एकीकडे भौतिक सुख आणि एकीकडे पारमार्थिक सुख, ह्याचा विचार मुख्यत्वाने ह्या योगग्रंथात केलेला आहे म्हणून याचा आपण अभ्यास करतोय. आता भौतिक सुखाचे दोन प्रकार आपण दोन ग्रंथात पाहिले. इंद्रिय सुख, ज्याला शब्द स्पर्श रूप रस गंध म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला जी अनेक सुख घेता येतात त्या सगळ्याचा विचार आपण योग ग्रंथात करतो. त्यातला पहिला विषयोगामध्ये हा विचार केला आणि मग 11वं इंद्रिय जे अध्यात्मात म्हणलं जातं मन, त्या मनाच्या अहंकाराचं सुख म्हणजे यश, संपत्ती, सत्ता, अधिकार, मान सन्मान, नाव, प्रतिष्ठा, ह्या सगळ्या सुखाच्या प्राप्तीचा विचार आपण भाग्ययोग ग्रंथामध्ये केला. पण हे करताना आपण बघतो ही सगळी भौतिक सुख आहेत आणि भौतिक सुखाचा प्रयत्न करत असताना गतीच्या नियमाप्रमाणे सुख साधन गोळा करताना ह्या सुखासाठी आपण जे प्रयत्न करतो ते प्रयत्न करत असताना अनेक शारीरिक आणि मानसिक धोके निर्माण होण्याची शक्यता असते. आणि मग सुख तर मिळालं पाहिजे पण धोका तर टाळले पाहिजे. ह्यासाठी स्वामीजी आपल्याला वर्तन उपाय म्हणजे वर्तनाला काय पद्धतीचे उपाय जोडायचे किंवा काय पद्धतीने वर्तन आपलं सुधारून घ्यायचं ते सांगतात आणि त्याच्याबरोबर योग साधना सांगतात. आणि आपण हे सगळे आतापर्यंत ह्या इंद्रिय सुखाच्या दृष्टीने आणि मनाच्या सुखाच्या दृष्टीने जे उपाय आहेत ते उपाय अत्यंत विस्ताराने ह्या दोन ग्रंथात समजून घेतलेले आहेत. आता हा बुद्धियोग ग्रंथ आपण अभ्यास करतोय आणि ह्या बुद्धियोगाच्या अभ्यासात आपण हे सगळे जे आतापर्यंत बघितलेले जे उपाय आहेत ते बुद्धीच्या प्रकाशात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे करत असताना बुद्धी आणि श्रद्धा या आपल्या जीवनात काही प्रमाणात, कशा प्रमाणात, कितीतरी प्रमाणात संबंधित आहेत. म्हणजे एखादी गोष्ट आपण करायची म्हटली
तर ते करायची जी गोष्ट आहे, जी ज्ञान आहे, जी बुद्धी आहे, त्या बुद्धीवर श्रद्धा असल्याशिवाय ती आपण गोष्ट करू शकत नाही. हे मागच्या वेळी पण आपण बघितलं. तर अशा पद्धतीने बुद्धीच्या माध्यमातून आपण हा सगळा प्रयत्न कसा करायचा हे बुद्धियोग मध्ये आपण समजून घेतो. आणि हे आतापर्यंत मी आपल्या थोडक्यात म्हणजे काही वाक्यामध्ये हा आढावा घेतोय, पण ह्याच्यासाठी आपण जवळजवळ 20 ते 25 पेक्षा जास्त म्हणजे मला वाटतं आतापर्यंत 40 एक पाठ झालेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण समजून घेतलेलं आणि हे समजून ह्या सगळ्याचा आपल्याला आपल्या जीवनात फायदा करून घ्यायचा असेल आणि त्याचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा असेल आणि ज्या हेतूने स्वामीजी आपल्याला हे ज्ञान देण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे, त्या पुस्तकात देण्याचा ते प्रयत्न करतात किंवा त्यांना द्यायची इच्छा आहे, ते आपल्याला मिळवायचं असेल तर हे सगळं आजपर्यंत झालेलं चिंतन आणि सध्या चालू असलेलं चिंतन, तर हे आपल्याला परिणामकारक जर त्याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर मागल्या भागाची उजळणी अधूनमधून करणं आवश्यक आहे. म्हणजे बुधवारचा पाठ ऐकणं ही तर एक गोष्ट आहेच, परंतु मधल्या आठवड्यामध्ये ह्या सगळ्या मागच्या पाठांचा सुद्धा काही आपण आढावा घेऊ शकलो तर त्याचा उपयोग होईल. आणि हे सगळे पाठ म्हणजे आता भाग्य विषययोगाचे आणि भाग्ययोगाचे सगळे पाठ युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. आपण त्याची लिंक सर्क्युलेट ऑलरेडी केलेली आहे. आता आज जो भाग आपण बघणार आहोत तो ह्या प्रस्तावनेचाच थोडासा भाग आहे. प्रस्तावना ही खूप आपण मोठ्या पद्धतीने समजून घेतोय कारण तो बेस आहे त्या पुढच्या 2 पुस्तकांच्या अभ्यासाचा. आता ह्या पुढच्या भागात स्वामीजी सांगतात की मानसशास्त्रीय दृष्टीने शिव आणि विष्णू म्हणजे शिव आपण बघितलं आज्ञाचक्रात आहे, विष्णू आपण जे बघितलं किंवा विठ्ठल जो आपण बघितला तो मूलाधार चक्रात आहे. म्हणजे मूलाधार चक्रात कुंडलिनी पण आहे आणि या सगळ्या शिव विष्णू कुंडलिनी हे विषरूप आहेत असं स्वामीजी म्हणतात. आणि ह्याची शुद्धी आपल्याला करायची आहे कंठातील विशुद्ध चक्रांनी. तर त्याच्याबद्दलचं जे काही स्वामीजींनी म्हटले ते आपण थोडक्यात बघूया. कुंडलिनी ही नागरूप म्हटली आहे. म्हणजे कुंडलिनीच्या आपल्या ध्यानाच्या कॉमेंट्रीमध्ये आपण मागे ऐकलेलं आहे की ती वेटाळू घालून बसलेली एक सर्पासारखी ती कल्पना केलेली आहे कुंडलिनीची. आणि सर्पिण म्हटल्यानंतर ती अर्थात विषरूप म्हटली आहे. हा एक भाग बघितला आपण कुंडलिनीचा. आता विष्णू या नावाकडे वळा. स्वामी म्हणतात विष्णूची फेड विष अधिक नू अशी होते. त्याच्यात विष तर आहे पण नूचा अर्थ काय असावा तर नूचा अर्थ स्तुती. प्रणव मधल्या प्र म्हणजे प्रचंड किंवा प्रगाढ. प्रणव मधला प्र जो आहे त्याचा प्रचंड किंवा प्रगाढ असा अर्थ होतो. न हा भूपासून भू धातूपासून तयार झालेला आहे त्याचा अर्थ स्तुती करणं आहे. म्हणजे नूचा अर्थ स्तुती असा होऊ शकतो आणि विष्णू याचा अर्थ विष स्तुती असा होऊ शकतो. बघा स्वामीजी काय पद्धतीने हे विषय मांडतात ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. कुंडलिनी विषरूप आहे. विष्णूचा अशा पद्धतीने अर्थाची फोड आपण करून घेतली तर विष्णूचा अर्थ सुद्धा विष स्तुती होऊ शकतो. म्हणजे इथे पण विषाचा संबंध आहे. आणि आज्ञाचक्रात शिव आहे असं म्हटलं तर शिवानी विष गिळलं. कुठलं विष गिळलं? समुद्र मंथनात सगळं जे बाहेर आलं तर अमृतासाठी देवांचं आणि राक्षसांचं भांडण प्रत्येकाला ते हवं होतं. पण विष कुणालाच नको होतं. पण विष घेतल्याशिवाय सगळी वाटणी झाली नसती म्हणून ते विष कुणाला नको म्हणून ते शिवानी गिळलं. अशा पद्धतीची एक कथा येते पुराणामध्ये ती आपल्याला माहिती आहे. तर शिवानी विष गिळलं म्हणून तो निळकंठ झाला. पण स्वामीजी म्हणतात गिळलेली वस्तू कंठात कायमची अडकून बसत नाही. म्हणजे आपण गिळल्यानंतर ती जाते आपल्या गळ्यात किंवा कंठात हे खरं आहे पण तिथे ती काही बसत नाही. ती पोटात तर जाते किंवा बाहेर तरी पडते. म्हणजे ह्याचा अर्थ असा की शंकराच्या कंठामध्ये विष अडकलेलं नसून विष स्तुती अडकून बसलेली आहे. कारण स्तुती हे शब्द आहेत आणि कंठ हे शब्दाचं स्थान आहे. बघा ह्या मागच्या आपण 2 पाठामध्ये बघितलं, मागच्या 2 पुस्तकामध्ये बघितलं की आपला जो विषयोग मधले जे ध्यान आहे ते स्वाधिष्ठान चक्रावर आहे. विषयोग ग्रंथाचं ध्यान स्वाधिष्ठान चक्रावर करायचं सांगितलं होतं आपल्याला. त्याच्यानंतर हृदय चक्र किंवा काय म्हणतात त्याला अनाहत चक्र. अनाहत चक्रमध्ये आपल्याला ह्याचं ध्यान सांगितलं, भाग्ययोगाचं ध्यान सांगितलेलं. म्हणजे जसजसे ग्रंथ आणि अभ्यास पुढे जातोय
तसतसं आपलं ध्यान सुद्धा हळूहळू वर येत चाललेलं आहे. आणि त्याच्यावर आता कंठातलं जे चक्र आहे विशुद्ध चक्र, त्या ठिकाणी आपल्याला ह्या पुस्तकासाठी ध्यान करायचंय. म्हणजे बुद्धियोगाचं ध्यान जे आहे ते विषयोग, त्याच्याबद्दल आपण डिटेल नंतर बघणार आहोत. पण शिवाचं महादेव पण म्हणजे त्यांनी तथाकथित शत्रूबद्दल सुद्धा प्रेम ठेवलं. म्हणजे शिवानी सगळ्यांसाठी ते विष हे केलं, प्राशन केलं, स्वतःला त्रास घेतला पण इतरांना मदत केली. म्हणजे त्याच्यामध्ये देव जसे होते ते राक्षस सुद्धा होते. तर या राक्षसाबद्दल सुद्धा शिवानी प्रेम ठेवलं. तर अशा पद्धतीने, अशा वागण्याने समता, शांती आणि श्रेष्ठता मिळेल याचं शिव हे प्रतीक झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने शिव, विष्णू, कुंडलिनी या सगळ्यामध्ये एक उच्च प्रतीक असून त्याच्या विषाशी कुठे ना कुठेतरी प्रत्येकाचा संबंध आहे. विष्णूचा अर्थ विषस्तुती आहे. नंतर कंठाचा जो हा विष, आपला निळकंठ जो आहे तिथे विष अडकलेलं बसवलेलं नाही, पण विषस्तुती म्हणजे विष घेतल्याबद्दल जी शंकराची सगळ्यांनी स्तुती केली ती तिथे अडकून बसलेली आहे. हे म्हणणं योग्य आहे असं स्वामीजी म्हणतात. आणि त्या सगळ्याचं स्थान विशुद्ध चक्र आहे आणि विशुद्ध चक्रावरही साधना करावी असे स्वामीजी म्हणतात. पण त्याची पुढची अनेक कारणं आहेत ती आपण पुढे बघणार आहोत. आता ह्या पद्धतीने पांडुरंगाचं प्रतीक बघितलं आपण, कुंडलिकाची भक्ती बघितली, नंतर समचरण विटेवरी बघितलं, त्याच्यानंतर अनेक गोष्टी बघितल्या, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. तर स्वामीजी म्हणतात एवढी सगळी आशयघन प्रतीक जी आहेत, प्रत्येकामध्ये एवढा आशय मोठा भरलेला आहे, ती कशी आली, उगीच आली का? आणि स्वामीजी असंही म्हणतात की एखादी कल्पना ओढून ताणून आणता येईल, पण एवढ्या सगळ्या गोष्टी कशा ओढून ताणून आणणार? आणि म्हणून बुद्धियोगातील साधना विशुद्ध चक्रावर करण्याची सूचना पहिल्याच प्रकरणात मुद्दा 1.4 मध्ये आहे. आणि त्या अनुषंगाने ही सगळा जो आतापर्यंतचा भाग आहे विवेचनाचा, म्हणजे गेल्या 3, 4, 5 विवेचनाचा, त्याच्यात ही सगळी प्राचीन संकल्पना, मानसशास्त्र आणि अशा पद्धतीने त्याचा सांधा आपल्याला अर्थाचा जुळून घेता येईल. आणि मग अशा पद्धतीने समजावून घेऊन त्या सगळ्या आदर्शाच्या पार्श्वभूमीवर आपण अभ्यास केला, आपण ध्यान केलं, तर मग पुढे आपल्याला जरा, व्याधी, म्हातारपण याचं भय वाटणार नाही. आपल्या वाढत्या वयाचं जे नेहमी आपल्याला भय वाटत असतं ते भय कुंठून जाईल, जणू काय वयच कुंठेल. आणि वैकुंठ म्हणजे वैकुंठ असं स्वामीजी म्हणतात. तर अशा पद्धतीने त्यांनी वैकुंठ आणि साधनेचा इथे सांधा जोडलेला आहे. तर अशा पद्धतीने साधना ज्यांनी केली अशा सिद्ध माणसाला वैकुंठपद हक्काने आलं. पण ते वैकुंठपद प्राप्त करण्यासाठी सगळं कर्तव्य करत असताना दुसऱ्याचं कौतुक करण्याचे गुण आपल्या कंठात हवे. आणि अशा पद्धतीने आपण जर का वागलो, बघा कंठामध्ये भाषा फुटते, म्हणजे शब्द जे येतात ते कंठातून बाहेर येतात. आणि त्या ठिकाणी जर का परगुण असेल, कौतुक असेल, भाषा गोड असेल, आपण इतरांच्या बद्दल आपल्याला अप्रिसिएशन असेल, तर त्यामुळे आयुष्यातले अनेक संकट, विकल्प टळतील, त्यांचे परिणाम टळतील. आणि अशा पद्धतीने या विशुद्ध चक्राचं जे स्थान आहे ते कंठप्रदेशात आहे. आणि बुद्धियोगाची साधना विशुद्ध चक्रावर का करायची ते आपण आणखीन इन डिटेल पुढे काही समजून घेतलं, काही पुढे भाग समजून घेऊया. आता हा विशुद्ध चक्र जो आहे त्याचा काही आपण भाग, टेक्निकल जो भाग आहे तो बघूया. त्याचं तत्व आहे आकाश, रंग निळा आहे आणि मंत्र हम आहे. स्थान आहे घशाच्या जवळ, घशाच्या पोकळीमध्ये. विशुद्ध चक्राचा संबंध संवाद, सर्जनशीलता, विश्वास, खरेपणा, सजगता आणि अभिव्यक्ती या व्यक्तिमत्वाच्या पैलूंशी आहे. म्हणजे या विशुद्ध चक्रामध्ये जे काही, म्हणजे जसं आपण बघितलं की पोटामध्ये मणिपूर चक्रामध्ये पचनाचं सगळं कार्य चालतं, अन्नरस तयार होतात. त्याच्या खालच्या कार्यामध्ये तुमच्या स्वच्छतेचं काम चालतं. हृदयामध्ये ब्लड सर्क्युलेशन आणि एअर सर्क्युलेशन आणि सगळ्या शरीराला अशा पद्धतीने एक एक चक्राचं आपण काम बघतोय. तर विशुद्ध चक्राचा संबंध आपल्या व्यक्तिमत्वाच्या अभिव्यक्तीशी आहे. आणि ह्या सगळ्याचा प्रभाव गलग्रंथी म्हणजे थायरॉइड ग्लँड्स आणि परावटू ग्रंथी म्हणजे पॅराथायरॉइड ग्लँड्स, श्वासनलिका, मानेतील मणके, स्वरतंतू, मान, खांदे, दंड, हात, अन्ननलिका, तोंड, दात, हिरड्या या सगळ्यावर यांचा कंट्रोल असतो. आणि हे जर का असंतुलित झालं चक्र, तर मग ही सगळी कामं नीट होत नाहीत.
थायरॉइडचं प्रॉब्लेम येऊ शकतो, खोकला, मान आखडणं होऊ शकतं, तोंड येणं, हिरड्या, दाताचे त्रास, स्वरयंत्रांचे त्रास, अशा ऐकण्याचे त्रास, असे त्रास होऊ शकतात. आणि हा शारीरिक परिणाम झाला. मनावर काय परिणाम होतो किंवा वर्तनावर काय परिणाम होतो, तर माणसाच्या वागण्यात अविश्वास, निर्णय क्षमता नसणे, कमकुवत इच्छाशक्ती, अभिव्यक्तीचा अभाव, सर्जनशीलतेची कमतरता, व्यसनांच्या आणि आहारी जाण्याची वृत्ती. आता हा सगळा भाग आपल्या बुद्धियोग ग्रंथात दिलेला नाहीये, परंतु या चक्रासंबंधी भाग ही ऍडिशनल माहिती आपण बघतोय. हे जर का चक्र योग्य पद्धतीने संतुलित असेल तर मग आपली सर्जनशीलता म्हणजे आपली क्रिएटिव्हिटी, आपलं व्यक्तिमत्व व्यक्त करण्याची पद्धत, त्याच्यासाठी उत्तम संवाद कौशल्य, आपण एक चांगले समाधानी चांगले श्रोते बनू शकतो. तर अशा पद्धतीने या सगळ्याची माहिती आहे. आणि हे चक्र संतुलित ठेवणारी आसनं आहेत. मत्स्यासन आहे, मर्जारासन आहे, मानेचे व्यायाम आहे, सरांग आसन आहे, सेतुबंध वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी या सगळ्या या चक्रासंबंधी आहेत. हे विशुद्ध चक्रावर आपल्याला ध्यान करायचं आहे. आता याच्या पुढचे सगळं ध्यान जे आहे ते विशुद्ध चक्रापर्यंत व्हायला पाहिजे. मग त्याच्यावर फक्त एक आज्ञाचक्र उरतं. आता स्वामीजींनी हेही सांगितलेलं आहे की शरीरामध्ये जशी चक्र आहेत आपल्या पौरात्य पद्धतीप्रमाणे, तशी पाश्चिमात्य पद्धतीने किंवा शरीरशास्त्राप्रमाणे याच्यामध्ये प्लेक्सेस म्हणतात. आणि तशी या प्रत्येक चक्राचं कुठल्या ना कुठल्या तरी प्लेक्सेसशी संबंध आहे. आपण बघितलं की स्वाधिष्ठान चक्र एआर्टिक प्लेक्ससशी संबंध होतो, प्लिहा चक्र स्प्लेनिक प्लेक्ससशी आहे, अनाहत चक्र कार्डियक प्लेक्ससशी आहे. तसं विशुद्ध चक्र हे सर्वायकल गँग्लियॉन याशी संबंधित आहे. आणि हे स्वामीजीने जे म्हटलंय ते कसं सबस्टॅन्शिएट होतं त्याच्याबद्दलची ही माहिती. शारीरिक दृष्टीने आणि शरीरात जे ऊर्जा वहन होतं, म्हणजे शरीरात जे वेगळे ऊर्जेचे प्रवाह वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वाहणं आवश्यक असतं त्या दृष्टीने, आणि स्वतःची अभिव्यक्ती व्यक्त करण्यासाठी, ह्यासाठी ते दोन्हीही म्हणजे तुमचं सर्वायकल गँग्लियॉन आणि विशुद्ध चक्र हे दोन्ही एकाच पद्धतीने काम करतं. आणि शारीरिक दृष्टीने विशुद्ध आणि सर्वायकलचा संबंध कसा आहे की ह्या दोन्हीचं स्थान जे आहे ते एकाच ठिकाणी आहे. म्हणजे नेक रिजन ज्याला आपण गळ्याच्या भागात म्हणतो किंवा कंठाच्या भागात म्हणतो, कंठाच्या पोकळीत म्हणतो, त्या ठिकाणी ते आहे. नंतर नर्व सप्लाय, द कार्विकल प्लेक्सेस विच इन्क्लूड्स द कार्विकल गँग्लियॉन सप्लाइज नर्व्स टू दी स्ट्रक्चर्स असोसिएटेड विथ द विशुद्ध चक्र इन्क्लुडिंग द थ्रोट, व्हॉइस बॉक्स अँड थायरॉइड ग्लँड. म्हणजे स्वामीजींनी हे साधारणतः मिड 80 म्हणजे 84-85 सुमारेची पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि हा मी तुम्हाला लेटेस्ट आत्ताचा जो एआयचा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो ह्या दोन गोष्टीतलं जे साम्य दाखवलं ते सांगतोय. आणि मग स्वामीजींनी काय पद्धतीने त्यावेळेला ह्या काही गोष्टी उपलब्ध नसताना विचार करून ही मांडणी केली, त्याचं महत्व आपल्या लक्षात येतं. आता शरीराच्या अंतर्गत जे कार्य आहे तो श्वासोश्वास, हृदयगती, शब्दोच्चार, संवाद, स्वविचार व्यक्तीकरण, या दोन्ही ठिकाणी विशुद्ध चक्र जसं काम करतं असं आपण म्हणतो, तसंच वेस्टर्न सायन्स सर्वायकल गँग्लियॉन काम करतो असं म्हणतं. नंतर आपल्या व्यक्तिमत्वातला समतोल आणि इतरांशी आपला सुसंवाद, आपलं स्वतःला प्रकट होणं, व्यक्त होणं, आपलं भावनिक आरोग्य, भावनिक संतुलन, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी जशा विशुद्ध चक्राशी संबंधित आहे योगशास्त्राप्रमाणे, त्याचप्रमाणे शरीरशास्त्राप्रमाणे सर्वायकल गँग्लियॉनशी सुद्धा संबंध आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीने शरीरशास्त्र, शरीराचं एकंदर कार्य आणि योग कार्य आणि योगशास्त्र याचा संबंध स्वामीजींनी जोडलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला ह्या ग्रंथामध्ये जे उपाय दिलेले आहेत ते ध्यान माध्यमातून, म्हणजे वर्तन चांगलं होण्यासाठी त्याला ध्यानाची जोड पाहिजे. ध्यानाचे विचार जर का आपण उत्तम पद्धतीने ध्यान करू शकलो आणि ते ध्यान जर का ध्यान विचार आपल्या डोक्यात जर का राहिले किंवा आपल्या चित्तात राहिले तर हळूहळू त्या विचारांचा परिणाम आपल्या वर्तनावर होतो आणि आपलं वर्तन सुधारतं. ध्यान आपण भले अर्धा तास करू, परंतु त्याचा परिणाम जो आहे तो बाकीच्या 23.5 तासावर होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे सगळं विचार आणि ह्यासारखे उपाय स्वामीजींनी गुंतलेले आहेत.
आता आणखीन एक ऍडिशनल विचार जो इथे नाही दिलेला, पुस्तकात दिलेला नाही, तो आपण करूया. कारण इथे विचार जो आहे या पहिल्या पद्यामध्ये की एकीकडे बुद्धी आणि एकीकडे श्रद्धा याचा संबंध आपण बघतोय. आणि ह्या ठिकाणी बुद्धीचा विचार करत असताना, बुद्धियोगामध्ये बुद्धीचा विचार करत असताना अध्यात्मामध्ये बुद्धी दोन प्रकारची सांगितलेली आहे. आपण आतापर्यंत ते मागे सुद्धा ऐकलेलं आहे, मनाच्या श्लोकात ऐकलेलं आहे, किंवा पहिले जे काही प्राथमिक पाठ घेतले आपण या योगाचे त्याच्यामध्ये पण ऐकलेलं आहे. आणि ती दोन प्रकारची बुद्धी म्हणजे एक देहबुद्धी आणि आत्मबुद्धी. मानवी मेंदू हा सर्व प्राणी जगतात विकसित आहे. मेंदूची कार्यक्षमता विकसित आहे, पण ही विकसित कार्यक्षमता कशी वापरली जाते, पहिल्या दोन पुस्तकामध्ये सुद्धा आपण ही प्रगती आहे का अधोगती आहे असा विचार केला होता. आता संत विचारांप्रमाणे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, म्हणजे तो समर्थांचा श्लोकच आहे ह्याच्यातला 163वा श्लोक. त्याच्यात त्याने असं म्हटलंय की सर्वसामान्यप्रमाणे मानवी बुद्धी हे भौतिकतेला प्राधान्य देणारे असल्यामुळे ती अधिक प्रमाणात देहबुद्धी आहे. देहबुद्धी याचा अर्थ देहाचा विचार, मी म्हणजे देह असा विचार करून माझ्या देहाचं जे काही भोग आहेत किंवा माझ्या देहाची जी काही इंद्रिय आहेत किंवा त्या देहामध्ये जे काही मन आहे त्याला आनंद वाटण्यासाठी माझी बुद्धी वापरायची, ही देहबुद्धी झाली. पण मी म्हणजे देह नसून, देह मी काही काळ आहे परंतु मी चिरंतन माझं अस्तित्व आत्मा स्वरूपाचं आहे. आणि म्हणून माझ्या देहाकडे लक्ष देण्यापेक्षा देहाचं लक्ष जे काही आवश्यक असेल तेवढं देऊन झाल्यानंतर माझं लक्ष माझ्या आत्म्याकडे गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने जी बुद्धी ती आत्मबुद्धी म्हणतात. आणि याच आपल्यासारख्याच मानवी योनीत जन्म पावलेले अनेक महात्मे आपली आत्मबुद्धी करू शकतात. हे सगळे संत जे होऊन गेले आपल्याकडे, ते सगळ्यांनी त्यांची देहबुद्धी आत्मबुद्धी केली आणि त्यामुळे ते अध्यात्मात आणि चिरसुखात किंवा सुखरूप झाले. तर ह्या पद्धतीने एकीकडे देहबुद्धी आहे आणि आपण एकीकडे आत्मबुद्धी आहे. आता मेंदू आणि बुद्धी यांचा संदर्भ मान्य आहे शास्त्राला सुद्धा, म्हणून बुद्धी संदर्भात मेंदू कार्याचा काही विचार करतो. म्हणजे मेंदूचा विचार सत्वाकडे वळण्यासाठी काय करावं आणि इथे योग्य साधनेचा संबंध मेंदूच्या कुठल्या भागाशी लावता येतो का, हा विचार पण आपण थोडक्यात जर का केला तर आपल्याला असं दिसतं की, एक मिनिट मी हे चित्र शेअर करतो, एक मिनिट थांबा फक्त. आता ह्याच्यामध्ये आपण ब्रेन बघतोय बघा, ब्रेनचं चित्र आहे लेफ्ट साईडला, की याच्यामध्ये 3 गोष्टी दाखवलेल्या आहेत. एक आहे रेप्टाईल ब्रेन कॉम्प्लेक्स, एक लिम्बिक कॉर्टेक्स आणि निओ कॉर्टेक्स. हे चित्र सुद्धा आपल्याला माहिती असेल कारण आपण मागच्या वेळेला पण बघितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हा जो रेप्टाईल ब्रेन आहे, हा लाल रंगाचा दाखवलेला आहे, तो रेप्टाईल ब्रेन आहे. त्याच्यानंतर डेव्हलप झालेला हा लिम्बिक ब्रेन आहे आणि त्याच्या नंतर शेवटी उत्क्रांतीमध्ये डेव्हलप झालेला हा कॉर्टेक्स आहे, सेरेब्रल कॉर्टेक्स किंवा निओ कॉर्टेक्स. आता ह्याचं काम दिलेलं आहे, फंक्शन ऑफ रेप्टाईल ब्रेन, सर्व्हायवल फंक्शन. द रेप्टिलियन ब्रेन इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग द बॉडीज फिजिओलॉजिकल इक्विलिब्रियम. दिस इन्क्लूड्स रेग्युलेटिंग बॉडी टेम्परेचर थ्रू स्वेटिंग अँड शोअरिंग. थोडक्यात जी शरीराची जर की बेसिक फंक्शन्स आहेत आणि बॉडीची फंक्शन्स आहेत आणि बॉडीचं एकंदर बेसिक अस्तित्व आपल्या शरीराच्या जीवनाचं टिकवण्यासाठी जे काही लागतं त्या सगळ्याचं फंक्शन ह्या रेप्टाईल सरपटणाऱ्या प्राण्याचा मेंदू जो होता त्याच पद्धतीचा हा ब्रेन आहे. म्हणजे तिथे सुद्धा ही कामं होती, म्हणजे त्या सरपटणाऱ्या प्राणी सुद्धा त्याला जीवन जगायचं असतं, त्याचं पुनरुत्पादन करून वाढवायचं असतं, त्याला खायला लागतं, त्या सगळ्या गोष्टी श्वासोश्वास करायला लागतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती त्या रेप्टाईल ब्रेनची फंक्शन आहे. तो तसाच्या तसा माणसामध्ये सुद्धा आलेला आहे असं ते म्हणतात. आणि हा जो ब्रेन आहे, धिस ब्रेन रिजन ऑल्सो ड्राईव्ह प्रायमल इन्स्टिंक्ट लाईक हंगर, थर्स्ट अँड ड्राईव्ह फॉर रिप्रोडक्शन. म्हणजे भूक, तहान आणि पुनरुत्पादनाची जी इच्छा आहे त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. द रेप्टिलियन ब्रेन इज ऑल्सो असोसिएटेड विथ द स्पेशियस. म्हणजे आपण हे कशासाठी बघतोय बघा, परत आपण देहबुद्धी आणि आत्मबुद्धी बघतोय. तर देहबुद्धीशी डायरेक्ट संबंध असलेला या रेप्टाईल ब्रेनचा आहे. त्याच्यानंतर हा लिम्बिक कॉर्टेक्स किंवा लिम्बिक ब्रेन डेव्हलप झाला, त्याच्यामध्ये भावना आहेत.
higher level cognitive functions are linked to the emotion and behavior functions are related to the limbic. पण आता हा भाग बघतोय आपण की रेप्टाईल म्हणजे बेसिक फंक्शन्स आहेत, सगळी सर्वायवल फंक्शन्स आहेत, इमोशनल फंक्शन्स आहेत ती लिम्बिक कॉर्टेक्स मध्ये आहे, आणि हायर लेवल कॉग्निटिव्ह म्हणजे सतसत विचार बुद्धी ही निओ कॉर्टेक्स मध्ये आहे. तर ह्या पद्धतीने जर का देहबुद्धीचा विचार करायचा असेल तर रेप्टाईल ब्रेन आणि काही प्रमाणात लिम्बिक कॉर्टेक्सचा विचार होईल, आणि जर का आत्मबुद्धीचा विचार करायचा असेल तर हा पुढच्या हायर ब्रेनचा पण विचार करायला लागेल. एवढंच आपल्याला या ठिकाणी बघायचं होतं, ते आपण बघून घेतलं. आता मी हे शेअरिंग स्टॉप करतो. आता ह्या 3 मेंदूपैकी आता हा सरपटणारा प्राण्याचे मेंदू तो हा 200 दशलक्ष वर्षापूर्वीच्या पूर्वजांच्या मेंदूच्या तुलनेत फार बदलला नाही, म्हणजे हा खूप वर्ष तसंच आहे. लिम्बिक यंत्रणा ही हळूहळू प्राण्यामध्ये पण विकसित झाली, माणसामध्ये खूपच विकसित झालेली आहे. ही यंत्रणा भावना हाताळते. भावना सरळ आणि साध्या नसतात, पण भावना आपण बघा, भावनांचा विचार म्हणजे आपण ज्या सरळ नसतात. कधी आपल्याला कुणाबद्दल प्रेम वाटेल, कधी त्रास वाटेल, कुणी राग वाटेल, कधी रागाचं प्रेम होईल, कधी हे सगळ्या वेगळ्या गोष्टी वेगळ्या होऊ शकतात. म्हणून त्या परस्पर विरोधांच्या आणि कोंडाळ्यांच्या किंवा गुंत्याच्या बंधेला असतात. आता ही लिम्बिक यंत्रणा जी असते त्याच्यामध्ये प्रेमाचा संबंध आहे, भावनांचा संबंध आहे, आणि साधारणतः जन्मापासून 5 वर्षापर्यंत ह्या लिम्बिक ब्रेनचा जन्मताच हा रेप्टाईल ब्रेन तयारच असतो. लिम्बिक यंत्रणा भावनाचा मेंदू आहे तो साधारणतः पहिल्या 5 वर्षात सुरुवात होतो, आणि नंतर जो कॉर्टेक्स आहे जो आहे तो साधारणतः 7-8 वर्षानंतर मग पुढे तो डेव्हलप होतो. तर अशा पद्धतीने बुद्धी आणि भावनांच्या झगड्यात बहुतेक वेळा लिम्बिक भाग वरचढ असतो, कारण आपण आपल्या बुद्धीपेक्षा हृदयाला महत्व देण्याची अधिक शक्यता असते. आपण इन्स्टिंक्ट निर्णय जास्त घेतो, खूप सारासार विचार करून निर्णय प्रत्येक वेळेला घेतले जातात तसं नाही. पण हा कॉर्टेक्स जो आहे तो शिक्षण, अमूर्त विचार आणि कल्पना हाताळतो, आणि मुलं 7 वर्षानंतर ते हळूहळू ते डेव्हलप होत असतं. तर अशा पद्धतीने शिक्षण शास्त्र, नंतर शिक्षणाची पद्धत, मेंदूचा विकास, ह्या सगळ्यांचा खूप मोठा विषय आहे. परंतु आपण हा विषय आज आपण बघतोय की जर का आपल्याला सतसत विवेक बुद्धी आणि आत्मबुद्धी विकसित करायची असेल तर आपल्याला योग्य पद्धतीने इच्छा स्वातंत्र्याचा वापर केला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीची सविस्तर चर्चा हवी असेल तर आपण आता माइंड पॉवरचं मराठी पुस्तक आलेलं आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. आता रेप्टाईल ब्रेन हा जो आपल्या अस्तित्वासंबंधी म्हणजे शरीर बुद्धीशी संबंधी मुख्यत्वे रिलेटेड आहे, त्याचा विशुद्ध चक्राशी काही संबंध आहे का, असा हा इनडायरेक्टली रिलेटेड प्रश्न येतो. म्हणजे आता पण आपण जो ब्रेनचा सगळा भाग बघितला किंवा चक्र बघितली किंवा चित्र बघितलं, त्याचं काम, कार्यक्षमता किंवा त्याचं फंक्शन बघितलं, ते एवढ्यासाठीच की प्रश्न आहे जर का रेप्टाईल ब्रेन हा जर का बेसिक ब्रेन आहे आणि जो फक्त शरीराच्या अस्तित्वाचा विचार करतो तर त्याचा संबंध विशुद्ध चक्राशी येतो का. तर त्याच्यावर सुद्धा हे उत्तर असं मिळालं की देर इज नो सायंटिफिक बेसिस फॉर अ डायरेक्ट कोरिलेशन बिटवीन फंक्शन्स ऑफ द रेप्टाईल ब्रेन. आता हे रेप्टाईल ब्रेन हा मेंदूच्या खालच्या भागात म्हणजे मानेच्या वरच्या भागात मागच्या बाजूला आहे, आणि विशुद्ध चक्र हे आपल्या गळ्याच्या पोकळीत आहे. म्हणजे ते त्यांची स्थानं जवळजवळ आहेत, परंतु विचार केला किंवा कार्यशील म्हणजे कार्याचा विचार केला तर ते म्हणतात की देर इज नो सायंटिफिक बेसिस फॉर अ डायरेक्ट कोरिलेशन बिटवीन द फंक्शन ऑफ द रेप्टाईल ब्रेन अँड विशुद्ध चक्र. आणि मग काय शक्य आहे तर ते म्हणतात पॉसिबल इंटरप्ले, म्हणजे पॉसिबल कशा पद्धतीने याचा संबंध येऊ शकतो. while there is no direct connection there might be an indirect relationship. कारण ते म्हणतात the Vishuddha Chakra focuses on communication and self-expression that could be seen as influencing higher level cognitive functions. म्हणजे स्वतःला व्यक्त करणं आणि इतरांशी आपण बोलणं, इतरांना आपण कम्युनिकेट करणं आणि स्वतःबद्दलचं मत व्यक्त करणं, ह्याचा इनडायरेक्ट संबंध हा वरच्या हायर फंक्शनशी असू शकतो. त्याचा कदाचित संबंध निओ कॉर्टेक्स किंवा थिंकिंग ब्रेनशी लिंक करता येईल.
आणि ऍडिशनली इम्बॅलन्सेस इन द थायरॉइड ग्लँड विच इज असोसिएटेड विथ द विशुद्ध चक्र कुड पोटेन्शियली अफेक्ट इमोशन्स अँड बिहेवियर. म्हणजे थायरॉइड जर का ग्लँडचं फंक्शन जर का व्यवस्थित होत नसेल तर माणसाच्या भावना डिस्टर्ब होऊ शकतात. तर अशा पद्धतीने हा रेप्टाईल ब्रेन आणि विशुद्ध चक्र आर रिलेटेड टू द बॉडी अँड माइंड. सो दे आर नॉट डायरेक्टली लिंक्ड इन सायंटिफिक वे बट दे आर इनडायरेक्टली लिंक्ड. आणि हाच स्वामीजींनी पुढे पण हा रेफरन्स घेतलेला आहे. जेव्हा आपण त्या भागाकडे येऊ तेव्हा आपल्याला कळेल की जरी विशुद्ध चक्रावरही साधना करायची असेल तरी पर्यायाने ही साधना आज्ञाचक्रावर म्हणजे कॉर्टेक्सचा जो आपला दोन भुवयांचा मधला जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा करायला लागेल. एव्हे हा आपण आत्ता बघतोय भाग प्रत्यक्ष साधनेच्या वेळेस त्याचं महत्व आपल्याला कळेल किंवा त्याचा पुढचा जो काही एक्सप्लेनेशनचा भाग आहे तो पुढे येईल. परंतु आज आपण हे समजून एवढ्यासाठी घेतोय की आज आपण प्रत्येक वेळेला साधना करताना विशुद्ध चक्रापर्यंत किंवा त्याच्या पुढे ही साधना करणार आहोत तर त्याचं हे सगळं महत्व आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी देह आहे असं सत्य मानून वागणं म्हणजे देहबुद्धी आणि माझं बाह्यरूप जरी देह असलं तरी माझं सत्य स्वरूप हे आत्मा आहे अशी जाणीव घट्ट ठेवून जगात वावरणं म्हणजे आत्मबुद्धी. आता समर्थांनी मनाचा श्लोक असं त्याच्यात म्हटलेला आहे, देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. अर्थच क्लिअर आहे. देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला, म्हणून देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनाची धरावी. जगातला सर्वसामान्य माणूस जन्मभर सुखासाठी धडपड करतो पण त्याच्या वाट्याला सुख तर येत नाहीच, उलट दुःख मात्र पुष्कळ प्रमाणात आणि पुष्कळ प्रकाराने त्याला भोगावं लागतं. हे असं का? आपण दासबोधचा रेफरन्स आणि बेलसरे केव्ही बेलसरे यांची ज्याच्यावर कॉमेंट्री जी आहे ते आपण बघतोय. तर असं का होतं? सुखासाठी प्रयत्न करून पण अनेक प्रकारचे दुःख अनेक पद्धतीने भोगायला लागतं, तसं का होतं? तर ह्या प्रश्नाला संतांचं आणि समर्थांचं उत्तर असं आहे की माणूस भलतंच ध्येय नजरेसमोर ठेवून आपलं जीवन त्याभोवती केंद्रित करतो. परिणामी त्याला दुःख भोगल्याशिवाय गत्यंतर नसतं. भगवंताचं ध्येय ठेवणं हाच दुःखापासून मोकळा होण्याचा एकमेव उपाय आहे असा समर्थांनी अखेर निर्णय दिलेला आहे. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. आता माणसाच्या जन्माची 3 वैशिष्ट्ये आहेत की माणसाला मीपणाची जाणीव आहे, माणसाला काळाचं भान आहे आणि माणसाला भगवंताची जिज्ञासा आहे. मीपणाच्या जाणीवेमुळे प्रयत्न करण्याचं स्वातंत्र्य त्याला आहे. तो अति उत्तम पण होऊ शकतो किंवा अति हीनही बनू शकतो. म्हणून प्रयत्नाचं खूप महत्व आहे आणि प्रयत्नाची दिशा दाखवण्याचं काम संत करतात, महंत करतात, शास्त्र करतं, स्वामीजी करतात. माणूस काळाचा विचार करतो म्हणून त्याला मृत्यूची जाणीव होते. या जाणीवमधून त्याचं ज्ञान वाढतं आणि माणसाला भगवंताची जिज्ञासा असल्यामुळे तो निस्वार्थी बनून जगावर प्रेम करायला प्रवृत्त होतो. संतांचं सांगणं असं आहे की जीव जेव्हा स्वस्वरूपाला विसरतो तेव्हा तो भगवंतापासून वेगळा होतो. तो भगवंतापासून वेगळा झाला की अपूर्ण बनतो. तो अपूर्ण बनला की त्याच्या अंगी अनेक वासना निर्माण होतात आणि वासना हालचाल करू लागली की देहबुद्धी उदयाला येते. देहबुद्धी जीवाला जन्माला घालते. देहबुद्धीतून येणारा जन्म स्वार्थाच्या अकुंचितपणामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक दुःखाचं भांडार होतो. थोडक्यात आपल्या अस्तित्वाचा विचार फक्त देह आणि मन असा न करता त्या मनाचं अत्यंत शुद्ध स्वरूप जे आत्मा आहे त्या पद्धतीने सुद्धा करायला पाहिजे. आता ह्या ठिकाणी आपण एक स्वामीजींनी दिलेली गोष्ट बघूया. गीता साम्यविज्ञान मधली ही गोष्ट आहे. मागे एकदा कदाचित बघितली असेल पण आज परत ती ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये योग्य आहे. एका राजाने शिकारीच्या वेळेला एका धाडशी शेतकऱ्याच्या मुलाला शिकार करताना पाहिलं. राजा गेला होता शिकाराला पण त्यावेळेला एक धाडशी शेतकऱ्याचा मुलगा होता आणि तो छान शिकार करत होता. त्याचा शूरपणा पाहून राजा खुश झाला आणि राजाने त्याला राजधानीत नेलं आणि दिवाण म्हणून नेमलं. दरबार सुटल्यावर दिवाणजी घरी येत असत आणि बंद खोलीत तासभर बसत असत. हा दिवाणजी राजाला खूप आवडायचा पण तो घरी गेल्यावर 1 तासभर खोलीत बसायचा आणि मग त्याचा मत्सर करणारे काही जे दरबारी लोक होते त्यांनी उठवलं
की दिवाणजी राजा विरुद्ध तिथे एक कट रचित असतात, रोज 1 तास कट रचतात. आणि मग हे ऐकून ऐकून राजा एक दिवस ताड दिवशी उठला आणि दिवाणाच्या घरी त्या खोलीसमोर जाऊन दार ठोठावून लागला. दिवाणजीने दार उघडलं. दिवाणजी म्हणजे हा शिकार करणारा शेतकऱ्याचा मुलगा तो. आणि दार उघडलं तेव्हा दिवाण तिथे एकटेच होते. त्याच्या अंगावर मोळी विक्याचा पोशाख होता. राजाने डोळ्याने प्रश्नचिन्ह केलं तेव्हा दिवाणाने खुलासा केला, राजेसाहेब, राजधानीतला मोठेपणा म्हणजे आळावरचं पाणी आहे. माझी जर का रानातली सवय गेली असती तर मी मनाने तुमचा गुलाम झालो असतो. या जगात माझ्याकडून तुम्ही काढून घेऊ शकणार अशी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे निर्भय नम्र साधेपणा. आणि म्हणून मी रोज 1 तास हा माझा तिथला जो मोळी विक्याचा ड्रेस आहे तो घालून बसतो आणि वास्तवाशी इमान ठेवतो. ज्याला शस्त्र तोडू शकत नाही, जोडू शकत नाही, जो भिजू शकत नाही, जो सुटू शकत नाही असा पदार्थ दिवाणाने उच्चारला होता. मी मुळात कोण, कोहम याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि स्वामीजी म्हणतात, अहम ब्रह्मास्मी हे त्यातलं सत्य आहे. गीता साम्यविज्ञान मधलं हे स्वामीजींनी दिलेली गोष्ट आहे. तर ही सगळी गोष्ट आपण कशासाठी बघतोय, ते देहबुद्धी आणि आत्मबुद्धी ह्या गोष्टी आपल्याला संकल्पना क्रिया होण्यासाठी. देहबुद्धी आपल्या अंतरी स्थिर झाली तर काय होतं आणि आत्मबुद्धीकडे आपली प्रगती घडली तर काय होतं हे लक्षात घेऊन आपण आपल्या भल्यासाठी सज्जनांच्या संगतीत राहावं असं समर्थ पुन्हा पुन्हा सांगतात. देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडीत गेला. तर अशा पद्धतीने ही संकल्पना आपण बुद्धियोगाच्या निमित्ताने समजून घेत आहोत. आणि मग देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनाची धरावी. सज्जनांची संगती सज्जन विचारांची संगती आहे, सद्गुरूची संगती, चांगल्या ग्रंथाची संगती, चांगल्या विचारांची संगती, चांगल्या सत्संगाची संगती, अशा अनेक पद्धतीने आपल्याला ह्या संगती उपलब्ध आहेत. तडलेले बटाटे, किडलेली भाजी जशी आपण घेत नाही तसं अहंकारानं लडबडलेलं जीवन परमेश्वर स्वीकारत नाही. म्हणून आपण स्वतःची शुद्धी हा उपाय आपल्याला समर्थ सांगतायत आणि आपल्या स्वतःच्या सकाळच्या 7:58 प्रार्थनेमध्ये हाच उपाय सांगितलेला आहे. आता देहबुद्धी आणि आत्मबुद्धी याचं खूप चांगल्या पद्धतीचं टेबल ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर ह्या देहबुद्धी आत्मबुद्धीचा थोडक्यात भाग बघूया आणि आपण ध्यानाकडे जाऊया. आता देहबुद्धी म्हणजे रेप्टाईल आणि लिम्बिक ब्रेन असं म्हणा, आणि आत्मबुद्धी म्हणजे न्यूरो कॉर्टेक्सचा ब्रेन. अशा पद्धतीने अर्थात हे 100% हे बरोबरच असेल असं नाही, परंतु आपण जे काही आता चर्चा केली त्या संबंधात फक्त एवढा विचार आहे की आपल्याकडे न्यूरो कॉर्टेक्स म्हणजे सतत विचार करणारा बुद्धीचा मेंदू आहे आणि दुसऱ्या रेप्टाईल ब्रेन किंवा लिम्बिक ब्रेन ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्या देहबुद्धीशी रिलेटेड आहेत. तर देहबुद्धीचे लोक कसे असतात, जग माझ्यासाठी आहे ही भावना असल्यामुळे स्वार्थमय असतात. सगळं जग माझ्यासाठी आहे, माझ्या मजेसाठी आहे, माझ्या सुखासाठी आहे. आत्मबुद्धीचे लोक म्हणतात मी जगासाठी आहे ही भावना असल्यामुळे ते निस्वार्थमय असतात. म्हणजे आपण देहबुद्धी आहोत, आत्मबुद्धी आहोत, किती कसे आहोत त्यासाठी हा थोडासा एक विचार. देहबुद्धी जड अशा दृश्याला सर्वस्वी मानून भोगवृत्ती पोचतात. आत्मबुद्धी सूक्ष्म अशा अदृश्याला सर्वस्वी मानून त्यागवृत्ती पोचतात. कामनेच्या अधीनपणामुळे प्रवृत्ती प्रधान असतात आणि निष्कामतेचा आदर्श असल्यामुळे चिंतनशील आणि निवृत्ती प्रधान असतात. वासना तृप्तीच्या नादाने देहातून सुख घेण्याची साधना जन्मभर करतात आणि ह्या सगळ्या ह्याच्यात जे काही हुशार लोक असतात, बुद्धिवान लोक असतात, त्यातून विज्ञानाचे वेगळे वेगळे शोध लागतात. परंतु आत्मबुद्धीची माणसं वासना निर्मूल करण्याच्या नादाने भगवंतापासून सुख घेण्याची साधना जन्मभर करतात आणि त्याच्यातून आत्मज्ञान आणि अध्यात्मज्ञान प्रगटतं. देहबुद्धीच्या लोकांच्या जीवनामध्ये काम, क्रोध, द्वेष, मत्सर वगैरे विकारांचा धुमाकूळ चालतो, त्यामुळे सदैव असमाधान राहतं. आत्मबुद्धीच्या लोकांच्या जीवनामध्ये आत्मानात्म विवेकाचा रम्य विलास चालतो, त्यामुळे मनाला सदैव समाधान राहतं. देहबुद्धीच्या लोकांमध्ये जे खूपच कार्यक्षम असतात, हुशार असतात, त्यांच्यामध्ये सत्ताधारी, कलावंत, श्रीमंत, राजविलासी आणि चैनी पुरुष आदर्श मानले जातात आणि तसं त्यांना व्हावंसं वाटतं आणि काही प्रमाणात ते होतात सुद्धा.
आत्मबुद्धी वेगळा असेल तर साधू संत महात्मे योगी त्यागी आत्मज्ञानी आणि भगवंताचे प्रेमळ भक्त त्यांचे आदर्श असतात तसे व्हावेसे वाटते आणि तसे ते होतात. अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण ह्या गोष्टी समजून घेऊ शकतो. हा सगळा मी आपल्याला जो रेफरन्स देतो तो दासबोधामधला आहे. प्रपंचातील सुखाने सुखी होतात आणि दुःखाने दुःखी होतात. शृंगार, संगीत, नाच, नाटक, तमाशा ही सगळी विरंगुळ्याची साधनं असतात. ते देहबुद्धीचे लोक असतात. आणि प्रपंचातील सुख दुःखाच्या हेलकावाने मन खालीवर होत नाही. दुःखाचा आघात झाला तरी मन डगमगत नाही. हरिकथा, भजन, कीर्तन, प्रवचन, पुण्यतिथीचा उत्सव आणि विरंगुळ्याची साधनं असतात. अशी आत्मबुद्धी असते. आणि देहाला देव मानल्याने देहाचं अखंड स्मरण आणि त्यामुळे अर्थातच भगवंताचं विस्मरण घडतं. आणि आत्मबुद्धी असेल तर देवाला सर्वस्व मानल्याने भगवंताचं अखंड स्मरण आणि त्यामुळे देहाचं आपोआप विस्मरण. जीवनामध्ये पूर्ण आत्मबुद्धी आणि पूर्ण बुद्धी असणं शक्य नाही. देहबुद्धीचा वापरही करायला लागेल, आत्मबुद्धीचाही वापर करायला लागेल. परंतु हे सगळं करत असताना आपल्याला आपल्या जीवनाच्या स्थितीप्रमाणे आणि आपल्या जीवनाच्या ध्येयाप्रमाणे काय करायला पाहिजे आणि काय पद्धतीने करायला पाहिजे हा विचार करणं महत्वाचं आहे. आणि त्या विचारासाठीच आपण हा सगळा भाग बघितला. आता देहबुद्धी आणि आत्मबुद्धी हा विषय एवढ्या 2 मिनिटांनी 5 मिनिटात कळायला सोपा नाही, महा अवघड आहे. आणि नुसता समजला, नुसतं आपल्याला कळलं, कन्सेप्ट कळले तर ते प्रत्यक्ष आणायचं ती तर अनेक जन्माची सुद्धा गोष्ट असू शकते, अनेक वर्षांची गोष्ट असू शकते, साधनेची गोष्ट असो. आणि म्हणून त्याच्यात एकच शक्य आहे, मी शरीर नाही, मी स्थूल सूक्ष्म कारण शरीर नाही, तर मी एक कुटस्थ चैतन्य आहे, चिदाभास आहे, आत्मा आहे. अशा पद्धतीने हळूहळू जर का आपल्या मनाची आपण संकल्पना करू शकलो तर ह्या पद्धतीने आपल्याला कल्पनेच्या आधाराने कल्पनेच्या पलीकडे असलेल्या जगात जायचं, अशा ठिकाणी असलेल्या परमेश्वराला जाणायचं, ओळखायचं, सदैव मनात ठेवायचं. आणि हे सगळं कळल्यानंतर कल्पनेच्या पलीकडे जाऊन कल्पना दूर जायची आणि कल्पना राहील अशा पद्धतीने हे सगळं करायला लागतं. यातली एक छोटी गोष्ट बघूया आणि पुढे जाऊया. समर्थ होते रामभक्त आणि पंढरपुरी विठ्ठलाचं दर्शन घेताना, आता विठ्ठल त्यांना श्रीरामाचं दर्शन म्हणजे गेले ते विठ्ठलाचं दर्शन गेलं, परंतु विठ्ठलाचं दर्शन ते घेत होते आणि तिथे त्यांना श्रीराम दिसले. आता ही कल्पनेची थोरवी आहे, ही साधनेची थोरवी आहे. पण आपण जेव्हा जातो दर्शन घ्यायला तेव्हा आपल्याला विठ्ठल दिसत नाहीत, विष्णू दिसत नाही, अन्य देव दिसत नाही, तर आपल्याला एक काळी छान सुबक पाषाणाची मूर्ती दिसते. आणि मग जर आपल्याला देहबुद्धी आत्मबुद्धी करायचं साध्य ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी साधना करायला पाहिजे. संतांच्या सज्जनाच्या संगतीत राहायला पाहिजे, नामाच्या संगतीत राहिलं पाहिजे, सातत्याने नामस्मरण केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हे उपाय आहेत. हे उपाय आपण एकंदर बुद्धियोग आणि बुद्धीचा श्रद्धेशी संबंध आहे या विषयातून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून या ठिकाणी आता आपण आजचा शेवटचा भाग बघून ध्यानाकडे जाऊया. की इथे आपला हा प्राथमिक भाग सगळा संपून जाईल आणि मग बुद्धियोग प्रबंध 1 आपलं सुरुवात होतं. त्या सुरुवातीला त्याने असं म्हटलेलं आहे की तुमच्या सुखासाठी तुम्ही बुद्धियोग पसंत करता, याचा अर्थ तुमच्या सुखाचं कारण तुम्ही बुद्धी आहे असं मानता. बुद्धी हीच युक्ती तुमच्या सुखासाठी तुम्ही वापरता. बुद्धीनेच तुमची समाधान स्थिती म्हणजे धी सम होण्याची स्थिती निर्माण होते असा आपला विश्वास असतो. तर अशा पद्धतीने स्वामीजी म्हणतात की बुद्धियोगाची व्याख्या आपण हाताळली गेली आणि या योगाचा उपयोग, या बुद्धियोगाचा उपयोग जिथे श्रद्धा सुद्धा वापरायला लागते, याचा उपयोग आपल्याला आपलं दुःख नाहीसं करायचं म्हणून करायचं असेल तर मग प्रथम ते दुःख निर्माण कसं झालं ते पाहिलं पाहिजे. आता मनुष्य निर्माण होण्याच्या ज्या कारण स्थिती आहेत म्हणजे कार्यकारण परिणाम, मनुष्य हे कारण असेल तर त्याच्या आधी उत्क्रांती आहे. त्या सगळ्या ज्या उत्क्रांतीच्या स्थिती आहेत त्या सुद्धा दुःखाला कारणीभूत आहेत, होतात की नाही हे आपल्याला बघायला लागेल. मनुष्याच्या बुद्धीचा आधार जो मेंदू आहे तो मेंदू उत्क्रांत स्थितीला पोहोचलाय, त्यामुळे त्याला अनेक सुख जशी निर्माण झाली तशी दुःख सुद्धा निर्माण झाली. तर खालच्या प्राण्यांना एवढी सुख दुःख नव्हती, आपल्याला प्रचंड सुख आहेत, प्रचंड दुःख आहेत. ह्या संबंधी आपल्याला सगळं आता विचार आणि चिंतन करायचं आहे. आणि मग ते विचाराचं चिंतन आपण ह्याच्या पुढे
करत राहूया आणि पुढच्या पाठाचा तो विषय राहील. आज आपण ह्या ठिकाणी ध्यानाकडे जाऊया. ध्यानासाठी मी हे लावतो, शेअर करतो स्क्रीन, म्हणजे आपल्याला षटचक्र ध्यान व्यवस्थित करता येईल. सुरू करू आपण ध्यानाच्या स्थितीमध्ये जा. सगळ्यांनी ताठ बसा, पाठीचा कणा शक्यतो ताठ ठेवा. त्याच्यानंतर डोळे मिटा, शांत राहा. जर का आपल्याला या षटचक्र ध्यान आकृतीकडे बघून ध्यान करायचं असेल तर आकृतीवर डोळे ठेवा आणि ही कॉमेंट्री आहे का. आपण कमीत कमी विशुद्ध चक्रापर्यंत किंवा शेवटच्या आज्ञाचक्रापर्यंत आज ध्यान करणार आहोत. साधारणतः 10-15 मिनिटं लागतील, 15-1 मिनिटं लागतील. आपण सुरू करूया. विचारतो हा, कुठून आला? आता तुम्ही खरे एकचित्त झाला आहात आणि तुम्हाला त्या पेशींकडून उत्तर येत आहे. तुमच्या सहज आलेलो आहोत आम्ही. किती किती आनंदाची गोष्ट. आज तुम्ही आमची आठवण काढली. तुमच्या शरीरात राहून आजपर्यंत आम्हाला विषमतेचं दुःख होतं. आज तुम्ही आमच्याशी बोललात, आठवण काढली. आम्हाला विसरू नका, आमच्याशी बोलत जा. आम्ही तुमच्याच बरोबर आलेलो आहोत. पण हे जीवा, तू असं शरीरातल्या अब्ज पेशींशी थोडंच बोलणार आहेस. सगळ्या पेशींना एकत्र म्हणून हे बोललास, ठीक केलंस. आता हा संवाद 6 मुख्य ठिकाणी घडवायचा आहेस. ओहम, सोहम ही प्रश्नोत्तर मनातच ठेव आणि तुझ्या शरीरातल्या खालच्या भागांपासून सुरुवात कर. मांडी घालून बसला आहेसच तर कमरेच्या मागच्या भागापासून मेंदूपर्यंतचा भाग निवडूयात. तोच महत्वाचा आहे. हे जीवा, तू तुझ्या जाणीवेचा प्रचंड साठा पाठकण्याच्या खालच्या टोकाला करून ठेवला आहेस. येथे कितीतरी वाटांनी तुझी शक्ती येते आणि जाते. शरीरातल्या या मागच्या पहिल्या चक्राचं नाव आहे मूलाधार चक्र. हा चौक महत्वाचा आहे. स्वच्छतेची केंद्र इथंच आहे. जीव निर्माण करण्याची हत्यारं इथंच आहेत. हे प्रथम शुद्ध करायला हवं. जा, या चौकामधून नसानसांच्या वाटांनी समतेचा, ओजाचा, शक्तीचा संदेश पोहोचव. पहा पहा, अगदी तळातून एक सूक्ष्म ओज वर वर येत आहे. किती तेज त्याचं, केवढी दीप्ती, रंग सांगता येणार नाही. तरीही सर्व बाजूंनी लखलखत तेज, बिंदूत साठवलेलं ब्रह्मांड वर वर येत आहे. पण तुझं ध्यान बिंदूवरच राहू दे. बाकीचं काम तेजाच्या उलट्या धारा आपोआप करतील. या चौकात तू यशस्वी झालास. सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य
ज्यानं तुझ्या जीवनाला स्वच्छता दिली, मूळचं तेज राखायला जागा दिली, तो मूळचा चौक म्हणजे स्वाधिष्ठान चक्र, ते तू ओलांडत आहेस. तेथे पुन्हा प्रश्न विचार. उत्तर येईल तेच तेज, तेच तेज. तुझ्या आवडत्या दुसऱ्या जीवाच्या मिलनाचं हे शक्ती केंद्र आहे. दुसऱ्यावर अवलंबून असणारा वैवाहिक आनंद तू पत्करलेला आहेस, तर त्याचं उत्कृष्टत्व इथं जागृत होईल. यापुढे तुझं तेज, तुझी शक्ती आता स्वाधिष्ठान चक्रात पोहोचली आहे. स्व अधिष्ठान, माझं अधिष्ठान असं तू म्हणावंस असं हे स्थान आहे. तुझ्या मुलाबाळांचं प्रेरणास्थान आहे. तसंच दुसऱ्या दृष्टीनं तू जेथून निर्माण झालास त्या स्थानाचं प्रतीक आहे हे. इथं फुललेल्या स्फुल्लिंगानं ते प्रतीक अधिक तेजस्वी, शक्तिवान, धैर्यवान, वीर्यवान बने. शरीरातल्या समतेप्रमाणे दुसऱ्या शरीराशी समबंध राखी अखेरच्या समतोल वाटचालीचा हा एक आवश्यक उच्च समभोग तू तटस्थपणाने पाहिलास. याचा उपयोग तुला नंतर होईल. तुझ्या कुटुंबाचं, संकुल मानवतेचं त्यातून कल्याण होईल. कर्तव्यपूर्तीच्या उद्गारांनी तू हा चौक ओलांडतो आहेस. वीर्य रसांचा कुंभ येथे निर्माण होत असला तरी त्यासाठी लागणारं अन्न नाभी केंद्राच्या पुढच्या चौकातून येणार आहे. तिकडे तू नंतर लक्ष देणार आहेस. धूर्त तुझ्या शरीरशुद्धीची ही सगळी क्रिया चांगली करण्यासाठी खालून वर येत असलेली सूक्ष्म शक्ती वर वर यायला हवी. ती इथंच आहे. तू द्रष्टा होऊन ती पाहतो आहेस. मूलाधार चौकातून स्वाधिष्ठान चक्रात पोहोचलेली ही शक्ती तू द्रष्टा होऊन पाहतो आहेस. या मागोमाग कौलात वर चढलेली ती शक्ती पहा. ती खालून वर आलेली सूक्ष्म बिंदू शक्ती, निराकार, तेजपुंज, वेगवान, वेलाशून्य, सूक्ष्म प्राय पण तरीही पर्वतप्राय. तुझ्या शक्तीचं आश्चर्य तिसऱ्या चौकात पोहोचलं आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तिसरा चौक किती भव्य आणि महत्वाचा. नाभी केंद्रात, मणिपूर केंद्रात तसा दुसरा मेंदूच अवतरलेला आहे. पोटातले निरनिराळे अन्नरस, रसशक्ती याचं रूपांतर करण्याचं विलक्षण काम इथं चहूवाटांनी होत आहे. याची शुद्धी तू एकाग्रतेने करतो आहेस. या सर्व कार्याला तू नम्र नमस्कार कर. त्याची चौकशी कोहम न करणार आहेसच. तुझ्या सर्व अन्नाचं सुरेख शक्तीत रूपांतर करणारे हे तुझे पेशी सहकारी आहेत. त्यांना दिवसभर शांतीने वागव. संतापाचे लोट तू आत पोटात सोडणार नाहीस. त्यामुळे तुझं अन्न शुद्धच राहील. अशी तुझी बुद्धी शुद्ध राहो. याही चौकात तू यशस्वी झाला आहेस.
ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. चौथ्या चौकात गतिशून्य गती तू अनुभवणार आहेस. केवढं आश्चर्य आहे. तिसऱ्या चौकात अन्न तयार होण्यासाठी जी गती लागली ती वाढण्याचं कार्य या अनाहत चक्र चौकात चाललं आहे. तू ती शक्ती धसमुसळेपणाने वापरू नकोस. शांत प्रवाहीपणानं या चौकातून ती गती जाऊ दे. तुझ्या जीवनाचं चक्र अखंड चालवणाऱ्या या चौकात उभा राहून विचार, ऊहम् ऊहम् ऊहम्. केवढी निरव शांतता, निस्तब्ध शांती, अगदी शांत शांत. खालपासून वर येणारं तेज तुझ्या या शांतीतच वरपर्यंत चढलं जात आहे. पहा, केवढा अपूर्व चमत्कार दिसतो आहे. डुलत डवलत येणारं ते तेज शक्तीनं ओतप्रोत भरलेलं आहे. केवळ तुझ्या एकाग्र शांतीनं पाहण्याचं भाग्य तुला येत आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. पाचव्या चौकापर्यंत तू मजल मारलीस. या चौकाचं नाव विशुद्ध चक्र चौक आहे. वरून शुद्ध श्वासाची गतिशक्ती हृदयाकडे याच भागातून जाते. तर दुसऱ्या बाजूनं या कंठातच शब्द फुटतात. पण या क्षणाला शब्दाचा उपयोग काय? मनातल्या मनात सुद्धा शब्द उच्चारू नकोस. या स्थानचक्राला निशब्द शांती मिळू दे. त्यानंच शक्ती प्रवाह शांत होईल, तेजोमय राहील. द्रष्टा हो, बोलू नकोस. आता फार वरच्या अवस्थेला जातो आहेस. शक्ती वर वर येते आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सहाव्या आणि अखेरच्या केंद्रामध्ये हरिओम हरिओम. या ठिकाणी विशुद्ध चक्रापर्यंत आपलं ध्यान पूर्ण झालेलं आहे. आता वेळेच्या मर्यादेत आपण इथे थांबतोय. पुढच्या प्रार्थनेकडे जाऊया. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसे बनले आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल इतरांना दोष देण्याऐवजी मी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद. हरिओम. कोणाला काही बोलायचं असेल तर हरकत नाही. हरिओम. हरिओम. जोशी काका लेफ्ट करूया. ओके ओके. चला. अच्छा. धन्यवाद.
हरिओम करूया. हरिओम.